नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात का? बरे असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजची रेसिपी घेऊन आली आहे. ती मारवाडी स्टाईल आहे. तर मारवाडी स्टाईल शादियों में बनने वाली सब्जी, म्हणजे जे लग्न समारंभामध्ये जे बनवल्या जाते फ्लावरची आणि बटाट्याची भाजी, ती आपण आज मारवाडी स्टाईल मध्ये बनवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर ना सगळ्यात अगोदर तुम्हाला मी फ्लावर आपण गरम पाण्यातून काढणार आहोत. तर ह्यात मध्ये मी गरम पाणी टाकते आणि यात मीठ आणि हळद टाकून घेऊया, कारण आपल्या फ्लावरमध्ये थोडंसं किडे निघाले होते. 1 चमचा नमक टाकला आहे. मारवाडी लोक त्यांच्या लग्नांमध्ये ही भाजी आवर्जून बनवल्या जाते आणि ही भाजी स्पेशल भाजी असते. ती हळद आपल्याला अजून हळद लागल, हळदीचं काढून ठेवूया. तर आता ह्याला उकळी आली ना, ह्याच्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊया. एक उकळी आली ना की मस्तपैकी आपण त्याला बाहेर काढून घेऊया. हे आपल्याला उकळी आली ना की हे बंद करायचंय. तर आता ह्याच्यासाठी लागणारा मसाला आणि साहित्य तुम्हाला दाखवते. बघा अगं तिकडं ठेवते, तिकडं ठेव, ते तिकडं ठेव, खराब होईल ते. तिकडं. तर हा बटाटा चिरून 3 बटाटे घेतलेत चिरून. आता हे मी बंद करते. याला उकळी आली, याला हलवून घेऊया. याला फक्त आपण उकळून फक्त घ्यायचंय, शिजवायचं नाहीये. आणि हे चिरून बटाटे पाण्यात ठेवलेत. तर आपल्याला बेसन पीठ हवं होतं, पण बेसन पीठ माझ्याकडचं संपलंय, म्हणून तांदळाची पिठी घेतली. हळद, ही बेडगी मिरची पावडर आहे, कसुरी मेथी, ही आलं लसूण मिरचीचं वाटण आहे, हा गरम मसाला, हा धना पावडर, जिरा पावडर, हिंग, स्वादानुसार नमक. आणि आता आपण हे ना काढून घेऊया, एका ताटामध्ये काढून घेऊया. मस्तपैकी असं पिवळं धमक झालंय बघा. आता आपण हे हळद आणि नमक मधून पाण्यातून बाजूला काढले. तर आता हे पाणी ना आपण फेकून देऊया, हे पाणी नाही आपल्याला लागणार. तर याच्यामध्ये आपण ना ही बेडगी मिरची पावडर, साधारण ही 2 चमचे बेडगी मिरची पावडर होती, आणि थोडंसं जिरा पावडर टाकूया.
थोडं धना पावडर टाकूया. आणि हे मिक्स करून घेऊया छानपैकी. थोडंसं आपण नमक टाकून घेऊया ह्याच्यामध्ये, थोडं अगदी, कारण आपण भाजीमध्ये टाकणारच आहोत. आणि हे पिठी जे आहे ना, ती पिठी आपण लावून घेऊया. आपल्याकडं ना बेसन पीठ नसल्यामुळं आपण तांदळाची पिठी लावत आहोत. तर तांदळाच्या पिठानं पण खूप छान होतंय, कडक असे रसरशीत चविष्ट होतंय. तिथे थोडंसं यात बॅडगी मिरची पावडर टाक. मला बॅडगी मिरची पावडर थोडी कमी वाटते, तर ती मी थोडं थोडं अजून टाकणार आहे. बरं मोठी बरं. बस. तर थोडी कमी होती तर अर्धा चमचा टाकलेला आहे. किती सुंदर असं दिसायला लागले बघा, लाल चुटूक. हो का, हे असं लावून घ्यायचं. ह्याला मस्तपैकी नाही का असं लागलं पाहिजे. तर आता हे आपलं लागलंय छानपैकी. तर मी हात धुवून घेते. तर आता आपण हे ना डीप फ्राय करून घेऊया. तर हा कांदा आपण घेतलेत, 3 कांदे चिरून घेतलेत. त्यामध्ये आपण बीटरूटची चक्ती टाकणार आहोत कलर येण्यासाठी. आणि हे दांडे जे आहेत ना फ्लावरचे, ते दांडे पण टाकणार आहोत. तर आता आपण ह्याला फिरवून घेऊया बारीक पेस्ट. थोडंसं पाणी टाकू आपण, पाणी लागतंय. थोडंसं पाणी टाकूया म्हणजे पेस्ट चांगली होईल. आपण पेस्ट करून घेतली. का अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. हे का आता पेस्ट करून घेतली ना की आपण फ्लावर यामध्ये तळून घेऊया. हे मारवाडी लग्नामध्ये ही स्पेशल भाजी बनवल्या जाते. ही स्पेशल बनवायला सांगते त्यांच्या लग्नामध्ये. अजून पाणी पाहिजे मोठं.
कडक होईपर्यंत आपण ना ह्याला तळून घेऊया. हां, आता आपलं फ्लावर फ्राय करून झालंय. आता आपण बटाटा पण फ्राय करून घेऊया. फ्लावर आपला फ्राय करून घेतला तेलामध्ये. आता बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा. आता आपला बटाटा पण फ्राय झालाय, तो पण काढून घेते. आता ह्यातमध्ये खूप तेल आहे. यातलं निम्म तेल मी काढून घेते वाटीमध्ये. हाय तर जिरं टाकते बघा 2 चमचे. हे 2 चमचे जिरं टाकलं. आणि कुटलेलं नाही का आलं लसूण मिरची ते पण टाकून घेत आहे. हे आलं लसूण मिरची कुटलेलं आहे ते पण टाकत आहे. आता आपण हळद टाकून घेऊया. हळद टाकून घेतली. यातच आपण हे फिरवलेली पेस्ट टाकून घेऊया. लग्नामध्ये बघा अशा कलरफुल भाज्या असते त्या. आपण त्या टाईपच बनवत आहे. थोडंसं अजून तेल टाकलं. मस्त असं छान लाल दिसतंय. हळद टाकलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जिरा पावडर 1.5 चमचा आहे. जिरा पावडर, धना पावडर 2 चमचे, थोडंसं अजून आहे ते टाकू. हा गरम मसाला आहे 2 चमचे, तो पण टाकूया. त्याला एकत्र हलवून घेऊया.
छान फ्राय होते. मग हे क्रीम फेटली. हां आमचं चाललंय पण गिफ्ट लावायचे. थोडा अर्धा चमचा आपण बेडगी मिरची पावडर टाकूया. याच्यातच नमक टाकून घेऊया. हिंग टाकून घेऊया. हिंग आपले 1 चमचा आहे सपाट. देऊ का? आणि कसुरी मेथी टाकली आपण, जी मी घरी बनवली होती. आता ह्याला तेल सुटलंय चांगलं मस्त पैकी. तर आता हे आपलं हे जे फ्राय करून ठेवलेलं आहे ना फ्लावर आणि बटाटा ते टाकून घेऊया. त्याला हलवून घेऊ असं चांगलं. कलरफुल झाली बघा भाजी, एकदम मस्त अशी बघताच क्षणी खाऊ असं वाटणार. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया शिजण्यासाठी. अम्मो बारीक कोथिंबीर पाणी चिरलेली. अगं मग अजून थोडं जास्त घे ना. बरं मला इतका वास भारी सुटला ना मैत्रिणीनं. खूपच मस्त दिसते आणि खूपच छान दिसते. लय भारी दिसते. अगदी नाही का असं पुरी बरोबर, चपाती बरोबर, पराठ्या बरोबर ही भाजी खाऊ शकता तुम्ही. इतका भारी वास यायला लागलाय ना ते काय सांगू तुम्हाला. आता एक राहिले आपल्याला, त्याच्यामध्ये क्रीम टाकायची, मग ही भाजी तयार आहे. ही माझी घरामध्ये साठवलेली साय होती, तर ह्याला फेटून क्रीम केली. तर ही क्रीम टाकूया. हो का? आपली भाजी तयार आहे मैत्रिणीनो. आमू कोथिंबीर वास मस्त याला.
तरीदार एकदम लाल सुटूक अशी मस्तपैकी भाजी आपली खूपच घमघमाट असा सुटलाय, काय सांगू तुम्हाला. तर मैत्रिणींनो, आपली फ्लावर आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर मारवाडी स्टाईल फ्लावर आणि आलूची जे लग्नामध्ये लग्न समारंभामध्ये जे करतात ती भाजी आपली तयार आहे. आणि तुम्ही पण करून खाऊन आपल्या फॅमिलीला खुश ठेवा. आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. एकदम तरीदार चमचमीत शादीवाली आलू गोबी मारवाडी स्टाईल सब्जी. तर अमृता तुम्हाला सांगेल की ही भाजी कशी झाली ती. अमू रोशम टेस्टिंग करायचंय का? तर मी ही भाजी ना शशूला देत आहे, तो बी सांगेल. आणि खूपच अशी स्वादिष्ट आहे. अमृता शशू पण खातोय, अमृता पण तुम्हाला सांगेल. आणि सुचत आहे अन्वी आणि अमृता सांगेल. अन्वी किती हे झाली आहे, पिंकडी पू चड्डी किती एक साइड आहे अन्वी भाजी टेस्ट करायला. तू किती चला चला चला. पू दिसती. हे बघा. ओ माय गॉड, किती क्यूट दिसते शॉर्ट्स ना. हो, आता अन्वी सांगेल आणि नंतर मग अमृता सांगेल. मामी तिला Yes. फुकून द्या. भातासोबत दे. हो ठीक आहे ठीक आहे. हो का मीनू? तू एवढी पिंकडी पू कशी हो का इकडं आहे झाली नीनू आहेस? भात. बीटरूट खाल्ल्यामुळे. ओ माय गॉड, ती बीटरूट खाते म्हणून पिंक पिंक त्वचा झाली आहे. किती भात. छान. बघ भात. हा बस. हो का मामी, तो असा फोडून द्या भात. हे बघा हे बघा. आता ह्याच्यावर मी आता अन्वी आणि मामी सांगेल कशी झाली ती ह्याच्यावर मी भाजी. मस्त तिला ग्रेव्ही टाकून देतीये. मामी सांगा हो. हा तुम्ही नुसती खावा आणि तिला पण. तिची स्किन बघ ना किती पिंकिश झाली आहे. हो, ती आहे सुंदर, क्यूट आहे. हा. अगं ती खाती आहे बीटरूट म्हणून तिची स्किन झाली आहे पिंकिश. या मी पण आता चालू करते हो खायला. बघू. कशी लागते मम्मा? खूपच भारी. मामी आता सांगा मी तुम्ही. टेस्ट करते. सुचेता तू पण टेस्ट कर. सुचेता रिकामी बसली आहे, काय करावं. भाताबरोबर. खूपच भारी झाली. टेस्टी. ती एक व्हिडिओ मध्ये नाही ते करत असं असं. मस्त झाली मम्मा बघ. आता सुचेता करत आहे टेस्ट. थांब 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 थांब. हा छान झाली आहे.